चला सामना सुरू करूया. हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज मॅचेस, ओपन पूल सुरू होत आहे. राहुल कश्यप जो ठाण्याचा अप्रतिम दर्जाचा एक जेन्युइन ऑलराऊंडर आहे, तो बॅटिंगला स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश चौधरी जो आपला नावापाटा डोंबिवलीचा खेळाडू आहे. आणि हॅरी इलेव्हन हा संघ तुम्ही बघताय बांधलेला अशा प्रकारे. बॉलिंग मार्कवर सुमित आवटे, ओ व्हेरी गुड बॉलर, स्पेशली इन द पॉवर प्ले, एक स्पेशलिस्ट गोलंदाज आहे पॉवर प्लेचा. आणि ते मात्र फिल्डिंग सेट करतोय पॉवर प्ले मध्ये. बघूया ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग आहे, एक लॉंग ऑन आहे, थोडासा वाईडिश उभा आहे लॉंग ऑनला खेळाडू. आणि सामने ते सुरू होतोय. लक्ष ठेवा की आतापर्यंत या सर्व कोकण ओपनच्या माध्यमातून या सर्वांनी चांगलं सहकार्य केलं, दिलेल्या वेळेमध्ये सामने पूर्ण केले. त्यामुळे अपेक्षा तुमच्याकडनं सुद्धा आहे, जर 20 मिनिटाच्या आतमध्ये जर 4 षटकं कंप्लीट झाली नाही तर 2 रनची पेनल्टी ताबडतोब इम्प्लिमेंट केली जाईल. इथे रनची पेनल्टी आहे, कुठल्या प्रकारचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेतला जाणार नाही याची नोंद दोन्ही संघनायकांनी घ्या. त्यामुळे दिलेल्या वेळेमध्ये जसा सामना सुरू होईल टाइम मॅच करू आणि दिलेल्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत. सुरू करूया सामना. 2 वाजून 13 मिनिटं होत आहेत. आणि षटक क्रमांक पहिले घेऊन सुमित आवटे बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू सुमितचा आणि समोर राहुल कश्यप. हो वेगवान चेंडू, विकेट कीपर बीट झाला चेंडू, पहिलाच वेगवान चेंडू, पंचांचा इशारा बाईचा आणि हा चौकार. समोर उचलला अवेळी चेंडू, तिथे शतशक नाहीये जवळपास. वॅकंट एरियामध्ये चेंडू एक टप्पा घेऊन सरळ सीमारेषे बाहेर, चौकार. चला चेंडू आम्ही देत आहोत, नवीन चेंडू ताबडतोब दिला जाईल. सामना पण सुरू करूया, कारण पहिलं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या आपण बघतो ती धावसंख्या धावफरकर 8 धावा, 22च्या 4 धावा. त्यानंतर बॅटमध्ये आपण बघतो की चौकार राहुल कश्यपच्या. फुलटॉस आहे, चेंडू झेल उडाला आहे, चूक होत नाही मिड ऑफला. चौकारचं उत्तर पुढच्या चेंडूवर दिला आहे, फलंदाज बाद. फॉर सुमित आवटे, बिग विकेट फॉर मराठा वॉरियर्स कांजूर. धावफरकर 8 धाव असताना पहिल्या षटकामध्ये मोठी विकेट हाताला लागली आहे, ती सुमितच्या. राहुल कश्यप बॅक टू डगआउट. न्यू बॅट्समन श्रीशा शेट्टी ऑन स्ट्राइक. पुन्हा सुमित, समोर श्रीशा, व्हेरी गुड लेदर क्रिकेटर ऑल्सो श्रीशा शेट्टी. शॉर्ट ऑफ लेंथ होता, ऑन साइड प्लेस केलाय. ते क्षेत्रक्षक जवळपास नाही, 2 धावाचा प्रयत्न निश्चित असणार, 2 धावा होणार पूर्ण. बघा स्ट्रायकिंग चेंडूची फेक होते, संधी रनआउटची. फलंदाज पोहोचलाय स्ट्रायकिंग एंडला. आखो मी इशारा, चेंडूची फेक होईपर्यंत दोन्ही फलंदाज क्रीज वेगाने सोडतायत, कॉन्फिडेंटली 2 धावा कंप्लीट करतायत. आणि धावसंख्येला आकार देते धावफलकर 10 धावा दुहेरी अंकामध्ये. 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. प्रचंड उष्ण आहे हवेमध्ये, वातावरण भरपूर गरम आहे, त्यामुळे पाणी आवर्जून प्या. पुढचा चेंडू घेऊन सुमित, समोर श्रीशा, धावसंख्या 10.
डॅमेज आहे, समोर उचललाय मिड ऑफ च्या डोक्यावर ना, चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये सीमारेषच्या बाहेर जातो, एक टप्पा घेऊन चौकार. संकेत भर 14. समोर उचलण्याचा प्रयत्न होता, वैसे टायमिंग करू शकला, डीप स्क्वेअर मध्ये क्षेत्ररक्षक आधी ते चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकच धाव कंप्लीट करतो श्रीशा आणि षटक पहिले समाप्त होते. एका षटकाचा खेळ समाप्त होते. धावसंख्या आपण बघतोय एकूण 15 धावा धावफलक. सुरुवात चांगली झाली हॅरी इलेव्हन या संघाची. भले त्यांनी विकेट गमावल्या का हरकत नाही, पण रन रेट चांगला मेंटेन केला, स्पेशली इन द पॉवर प्ले. 15 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. लक्षात ठेवा 2 वाजून 13 मिनिटांनी सामना सुरू झाला होता. आतापर्यंत 4 मिनिटं तुम्ही घेतली आहेत एका षटकासाठी. त्याच गतीने तुम्हाला गोलंदाजी करावी लागणार आहे. सामना क्रमांक आपण बघतोय तो म्हणजेच ओपन पूलचा पहिला सुरू आहे. मराठा वॉरियर्स कांजूर विरुद्ध हॅरी इलेव्हन या दोन संघांमध्ये. षटक क्रमांक दुसरं सुरू होते. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होईल मराठा वॉरियर्स कांजूर संघाकडून. विशाल नेक्स्ट मॅच मध्ये स्वामी RR 11 आणि RCC राजा दोन्ही संघांनी रिपोर्ट करायचं आहे. आपली लिस्ट अपडेट करा. RCC 11 राजा राजा जाधव आणि स्वामी RR 11 आपली लिस्ट अपडेट करायची आहे. बघा ही स्पर्धा वेगळी आहे, स्पर्धेचे रूल वेगळे आहेत. जरी स्पर्धा आपण बघतोय की कोकण सिंधुदुर्ग बॉईज आयोजित आहे, सिंधुदुर्ग चषक आहे, पण जेवढे कुठले संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत प्रत्येकाची लिस्ट अपडेट होणं इट इज इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे दोन्ही संघांनी रिपोर्ट करा आणि आपली लिस्ट अपडेट करा. जो संघ लेट येईल त्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. वेगवान चेंडू, गुडलेनचा अप्रतिम वापर. या चेंडूवर पूर्णपणे बीट केले ते श्रीशाला. गोलंदाज या षटकात गोलंदाज विशाल. विशालचा पहिला चेंडू निर्धाव जातोय. समोर श्रीशा. बॉटम हँडचा वापर करून हलक्याने चेंडूला प्लेस करतो. व्यवस्थित टायमिंग करू शकल्याने चेंडू जातो पॉइंट मध्ये. पंचांचा इशारा लेग बाईचा राकेश शाह यांचा. एक्स्ट्राच्या रूपात धाव इथे ऍड होईल. धावसंख्या 16 ऑन द बोर्ड, 16 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 सुरू आहे. परत सूचना करणार नाही RCC राजा आणि स्वामी RR 11. अजिबात यानंतर सूचना होणार नाही. ताबडतोब आणि आपली लिस्ट अपडेट करा आणि टॉससाठी रेडी राहायचं इनिंग ब्रेक मध्ये. स्ट्रायकिंगला पहिल्यांदाच प्रथमेश चौधरी. राऊंड विकेट विशाल. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, हुक केलाय चेंडू मध्ये, लॉंग लेग मध्ये ते शतशक जज करतोय. ओ व्हाट अ कॅच, अप्रतिम झेल. जजमेंट खूप चांगलं होतं आणि खूप चांगला ग्रीप केलाय आणि त्या अप्रतिम झेल आपण बघतोय डीप मध्ये प्रज्योत पाटील कडून आणि फलंदाज बाद. चौधरी फलंदाज शून्यावर बाद झाला. शॉर्ट ऑफ लेंथ होता, वेगवान चेंडू, प्रचंड वेग होता चेंडूवर. गुडलेनचा अप्रतिम वापर केला विशालने या षटकामध्ये. इव्हन मागच्या चेंडू त्याला विकेट मिळाली, त्याचा कॉन्फिडन्स वाढलाय आणि तेवढ्या त्वेषाने तो गोलंदाजी करतोय. वॉटर डिलिव्हरी. नवीन आलेला फलंदाज स्ट्रायकिंग हर्षवर्धन अप्रतिम दबाव टाकलाय, प्रेशर टाकलाय आणि पहिलाच बॉल डॉट. आज अजून एक चांगला चेंडू.
पुन्हा आपण बघतो की क्रॉस बॅटेड शॉटच खेळले जात आहेत. इव्हन फुटवर्क नाही हर्षकडे, त्याचा फायदा उचलतोय. आणि दोन्ही चेंडू आपण बघतो की समोर आला नवीन फलंदाजाने अक्षरशः डॉमिनेट केलंय. या षटकाचा आपण जर उल्लेख केला तर या षटकामध्ये विशालने ज्याप्रमाणे गोलंदाजी केली आहे, पहिला चेंडू डॉट, नंतर लेग बाईज, नंतर विकेट, म्हणजे आतापर्यंत त्याने धाव खर्च केलीच नाहीये या षटकामध्ये. मेडन षटका दिशेने वाटचाल करतोय तो विशाल. बघायचं पंचसंत्यादी षटक मेडन म्हणेन या मोमेंटला. फक्त लेग बाईची एक धाव आहे. विकेट मेडन ओव्हर फॉर विशाल. गुड बॉलिंग, मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम मराठा वॉरियर्स कांजूर. विकेट मेडन ओव्हर. कारण लेग बाईची धाव कधीच कन्सिडर केली जात नाही बॉलरच्या अकाउंटमध्ये, त्यामुळे हे षटक पूर्णपणे निर्धाव टाकले ते विशालने. गुड बॉलिंग. 2 षटकांचा खेळ समाप्त होतो. धावसंख्या फक्त आणि फक्त 16 धावा धावफलकावर. खूप चांगलं कमबॅक. इव्हन आपण बघितलं की पहिल्या षटकामध्ये सुरुवात खूप चांगली केली ती हॅरी 11 या संघाने. एक फलंदाज गमावला, धावा अंकित केल्या ते 15. षटक क्रमांक 2 मध्ये एक विकेट आपण बघतोय ती गमावली, पण धावसंख्येत काहीच भर नाहीये. बॉलिंग मार्गावर षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज सज्ज होत आहे. बॉलर्स नेम हर्ष मोरे. स्ट्राईक केला शीर्षा शेट्टी. पुढून खेळायचा प्रयत्न, टायमिंग होत नाही. अपील पंचांकडे LBW साठी, पण पंच हे सांगतात की चेंडू एसटी सोडून जात होता. लेग बायचा इशारा केला पंचांनी आणि धावसंख्येत भर झाली. मागच्या दोन्ही धावा आपण बघतोय, पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या, पण नंतरच्या 2 धावा ज्या ऍड झाल्या त्या दोन्ही धावा लेग बाय स्वरूपात ऍड झाल्यात. 17. आता हर्षच्या समोर हर्ष. एकावरला हर्ष मोरे, एकावरला हर्ष कारी. नेक्स्ट बॉल. बॅक टू द बॉलर. समोर एक्झिक्यूट केला कार्पेट शॉट आपण बघतोय. तिथे शतशक लॉंग ऑफला चेंडू कव्हर करेल विशाल. एकच धाव. पहिल्या दिवसामध्ये भरपूर काही आपल्याला चित्र बघायला मिळाले. 2 हाफ सेंचुरी बघायला मिळाल्या, एक हॅट्रिक बघायला मिळाली, एक मेडन ओव्हर बघायला मिळाली. आणि त्याचा पूर्णपणे श्रेय जाते म्हणजे सिंधुदुर्ग बॉईजला. मी मगाशी सांगितलं होतं की शेवटची अनाउन्समेंट करणार मी. स्वामी RR11 आणि RCC राजा शेवटचा पुकार आहे तुमच्यासाठी. सारखं का अनाउन्समेंट करणार नाही. आपण आपली लिस्ट अपडेट करा, प्रिपेअर करा आणि टॉस साठी रेडी राहा. प्रत्येक स्पर्धेची ओळख वेगळी आहे, प्रत्येक स्पर्धेचं आयोजन वेगळं आहे, प्रत्येक स्पर्धेची मॅनेजमेंट वेगळी आहे. आणि हे मॅनेजमेंट तुम्हाला सांगते की वेळेवर आणि वेळेवर चांगला खेळ करा. मागची चेंडू चौकार शीर्षाच्या बॅटमधून बॉटमहँडचा वापर. अप्रतिम चेंडूचा ब्लॉकरचा चेंडू ऑनसाइडला प्लेस केलाय. तिथे मध्ये चेंडू कव्हर करतो, पण एकदा कमी प्रयत्न सुरू आहे. चेंडूची फेक नॉशांगी गेला. फलंदाज बाद. जो फलंदाज भरपूर स्ट्रगल करतो ग्राउंडवर त्याची मात्र विकेट मिळाली आहे आणि हर्ष कारी बॅक टू डगआउट. So new batsman Dinesh Jaiswal on not striking end. धावसंख्या 23 धावा. असुद्धा चेंडू खोलवर टपायचा होता. त्यामध्ये चेंडू कव्हर पर्यंत सुरू आहे आणि त्यामध्ये पुन्हा चांगली फेक. दिनेशला तंबूत परतावं लागेल. दिनेश ग्राउंडवर गेला आणि दिनेश ग्राउंडच्या बाहेर सोडून लगेचच आला. फलंदाज बाद. षटक क्रमांक आपण बघतोय सुरुवाती म्हणजेच 3रं. आतापर्यंत 13 मिनिटं
एवढा वेळ आपण घेतलाय गोलंदाजी करत असताना. बॉलिंग मार्कवर बघतोय षटक क्रमांक 3 मध्ये हर्ष, समोर श्रीशा. फ्लिक करायचा प्रयत्न होता, व्यवस्थित टायमिंग करू शकला नाही. फलंदाज बाद होतोय, स्टंपच्या समोर पकडला गेलाय, LBW पाचित पकडलाय आणि फायनली विकेट मिळाली. जो फलंदाज मात्र आपल्या संघासाठी चांगली बॅटिंग करत होता त्याची मात्र विकेट काढली आहे. श्रीशा बॅक टू डगआउट. आणि आशिष मिश्रा बॅक टू डगआउट. स्ट्रेट ड्राईव्ह, चांगला फटका तिथे, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहे. चेंडू कव्हर करेल तोपर्यंत सोनूच्या खात्यामध्ये एकच धाव. खूप वेळानंतर धावसंख्येत आपण बघतोय भर झाली आहे. धावसंख्या पोहोचली ती 25 वर. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट, 25 ऑन स्कोर कार्ड. कंपल्सरी 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रत्येक मॅचमध्ये आम्हाला हवा आहे. कुठल्या प्रकारची आर्ग्युमेंट ऐकून घेतली जाणार नाही, लगेच तिथे मात्र पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल. 25 धावा, लॉस ऑफ टोटल 6 विकेट. ऑनसाइडला प्लेसमेंट चांगले तिथे, मिड विकेटला तिथे क्षेत्ररक्षक तिथे चेंडू कव्हर करेल. एकदा तो कंप्लीट केली ती फलंदाज सौरभ भुवडने. एकाच धावावर समाधान मानावं लागेल सौरभला. धावसंख्या 26 धावा. बघायच्या या धावा पुरेशा आहेत का सेकंड इनिंग मध्ये डिफेंड करण्यासाठी हॅरी इलेव्हन या संघाला. आतापर्यंत या षटकातले 3 चेंडू झाले, 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू जर लगेच टॉस केला जाईल याची मात्र नोंद दोन्ही संघांनी घ्या. समोर एक्झिक्यूट केला फटका, पण एक क्षेत्ररक्षक एक्झॅक्टली समोर उभा आहे, तिथे अजिबात चूक होत नाहीये आणि फलंदाज बाद होईल. या संघाचा संघनायक सोनू जयस्वाल. संतोष होता बॅटिंगला पनामा कॅप मध्ये. या षटकातील आपण जेमतेम बघतो की 2 चेंडू शिल्लक आहेत. चला टॉस साठी रिपोर्ट करा दोन्ही संघ. RCC राजा आणि स्वामी RR11. फटका बनवायचा होता, वेगवान चेंडू, बॅट आणि स्टंपच्या मधून चेंडू निघून गेला थेट विकेट किपरच्या हातामध्ये. एवढा प्रचंड वेग होता या चेंडूवर, इव्हन काहीच कनेक्शन नाही, काहीच कॉन्टॅक्ट नाही बॅट आणि चेंडूचं, आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या षटकापासून आपण बघतो की दबाव टाकला आहे तो मराठा वॉरियर्स कांजूर या संघाने. धावसंख्या 26 वर थांबली आहे. गुड बॉलिंग.
पुल करायचा प्रयत्न, व्यवस्थित टायमिंग होत नाहीये. तशा तिथे डिस्कवरी मध्ये ते चेंडू कव्हर करेल. 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. चेंडूची फेक अप्रतिम झाली आहे. रनआउटची संधी, फलंदाज बाद. 8 गडी बाद. धावसंख्या 27 आणि लक्ष असेल ते 28. पहिल्या षटकामध्ये 15 धावा येऊन सुद्धा या संघाची आपण जर उंची बघितली किंवा या संघाने आपण बघितली जी उंची गाठली आहे ती जेमतेम आपण बघतो की म्हणजेच 27 धावा. म्हणजेच काय तर नंतरच्या 3 षटकात फक्त आणि फक्त 10 नाही तर 12 धावा आल्यात. आणि आपण बघतो की धावसंख्या अंकित झाली आहे ती म्हणजेच 27 धावा धावफलकावर. आणि 28चं लक्ष असेल ते मराठा वॉरियर्स कांजूर या संघासमोर. चला, स्वामी RR11 कॅप्टन, अपोनंट टीमचा कॅप्टन इथे रेडी आहे. टॉस आपण लगेच कंप्लीट करणार आहोत, त्यामुळे टॉससाठी लगेचच या. चला, परशुराम गावडे यांना विनंती करते की आपल्या शुभ से टॉस करावा. आपण परशुराम गावडे यांच्या शुभ से टॉस होईल. RCC 11 वर्सेस स्वामी RR11. कुल्ला गटातला पुढचा सामना होईल आणि त्या सामन्याचा टॉस इथे कंप्लीट होत आहे. चला, बॅट्समन पाठवा लगेच, वेळ घेऊ नका. मराठा वॉरियर्स बॅट्समन लगेच पाठवा ग्राउंडवर. मराठा वॉरियर्स आपण संघ बघतोय. अनिकेत सावंत, ओमकार पाटील, हर्ष मोरे, अजय धोपावकर, इश्तियाक शेख या खेळाडूंसोबत बघतो आपण या संघामध्ये. सुमित आवटे, राहुल चौधरी, विशाल कनोजिया, त्यानंतर सुदेश बाबर, प्रज्योत पाटील, प्रणय चव्हाण, वैभव धुरी, संदीप, त्यानंतर समीर सावंत, अक्षय लगाडे आणि त्याचबरोबर मॅक्सवेल असा संघ आपण बघतोय बॅटिंगसाठी. या आपण सुरू करूया सेकंड इनिंग, जिथे मात्र लक्ष आहे ते 28 धाव्यांचं. आणि बघायचं 28 धावसंख्येचा पाठलाग इथे कशा प्रकारे केला जाईल मराठा वॉरियर्स कांजूर संघाकडून. आणि याचं धावचं वर्तन कॉमेंट्री पासून घेऊन येते. ऐकूया आवाज आपण पुन्हा एकदा. टॉस इथे कंप्लीट होते. परशुराम गावडे यांच्या शुभ हस्ते टॉस कंप्लीट झालाय. राहुल चौधरी आणि इश्तियाक शेख आघाडीच्या पर्यंत पोहोचले आणि आपण याचा ऐकूया सेकंड इनिंग मध्ये आवाज सिद्धेश काष्टेचा. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद. प्रसाद परब सर. एक तासाने नाही तर पेनल्टी देईल. एक अर्ध्या 28 धावांचा पाठलाग करण्यासाठी एक मापक छोटाखाने आव्हान घेऊन प्रारंभिक जोडी इश्तियाक आणि राहुल चौधरी. चौकाराने या ठिकाणी खातं खोललं गेलंय आणि पाठलाग सुरू झाला 28 धावांचा.
ज्या प्रकारची गोलंदाजी झाली अचूक टप्प्याची भेदक गोलंदाजी एक निर्धाव प्रकारचं षटक सुद्धा या पहिल्या इनिंग मध्ये आपण बघितलं आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रसाद सरांनी सांगितल्याप्रमाणे 15 धावा खर्च केल्यानंतर सुद्धा अखेरच्या 18 चेंडूंमध्ये फक्त 12 धावा खर्च करताना दिसलेत. तशा प्रकारची गोलंदाजी द्वितीय सत्रामध्ये द्वितीय इनिंग मध्ये होईल का हे बघावं लागेल. मात्र पहिल्या चेंडूवर चौकार हा खर्च केला गेलाय. खोल टप्प्याचा चेंडू पुढे टाकलेला चेंडू गुड लाईन वरनं हलकेसा कट करण्याचा प्रयत्न होता. मात्र बॅटची एज घेऊन चेंडूचा प्रवास सरळ बॅटने खेळलाय. चेंडू फटका सजवला या ठिकाणी. एक धाव निघाले फटक्यावर एका धावेने धाव फलक 5 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. 28 धावांचं मापक आव्हान एक छोटखाने आव्हान आहे आणि ते कशा प्रकारे पार करतायत हे बघावं लागेल. सुरेख सुरुवात झाली या ठिकाणी. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. त्यानंतर या ठिकाणी सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळालं. एक मोठा फटका आल्यानंतर स्ट्राईक रोटेट करावा सिंगल घेऊन राहुल चौधरी याच्या मार्फत हे बघायला मिळालंय. थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल केला जाते कारण इस्तियाक येतोय स्ट्राईकवर एक लेफ्ट हँड फलंदाज आणि त्याच्यासाठी या ठिकाणी व्यूहरचनेत थोडासा बदल केला जातोय. पहिलं षटक हे अनिवार्य पॉवर प्लेचं. 2 खेळाडू हे 38 सर्कलच्या बाहेर दिसत आहेत. एक लॉंग ऑफला आणि एक मिड विकेट रिझन मध्ये. मात्र फटका हा इनसाइड आउटचा फटका पॉईंटच्या डोक्यावरून कव्हरच्या क्षेत्ररक्षकाकडनं प्रयत्न केले गेलेत मात्र प्रयत्न हे कुठेतरी अपुरे पडलेत. त्यामुळे चेंडूचा प्रवास हा 4 धावांसाठी झाला आणि 4 धावाने धाव फलक जाऊन पोहोचलाय 9 या धावसंख्येवर. 3 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. 3 चेंडूच्या सांगितल्या अखेरीस धावफलक 9 या धावसंख्येवर जाताना बघितलंय. तर 28 धावांचा पाठलाग करत असताना आक्रमक फटकेबाजी आक्रमकता दाखवली जाते या ठिकाणी दोन्ही फलंदाजांकडनं. एका बाजूने तर इश्तियाक आणि एका बाजूने राहुल चौधरी या दोन्ही फलंदाजांकडनं. परत एकदा पुढील चेंडू रिव्हर्सिपचा फटका खेळण्याचा प्रयत्न स्विच हिट ज्याला म्हटलं जातं. ग्राउंडचे मालक तुषार पाटील आणि मंदार निकम मान्य या ठिकाणी या ज्यांनी या ठिकाणी आपल्याला मैदान उपलब्ध करून दिले ते तुषार पाटील सर इथे उपस्थित आहेत. त्यांनी या ठिकाणी या मान्यवर कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर मंदार निकम हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही सन्माननीय अतिथींना आम्ही विनंती करतोय की त्यांनी या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये येऊन मान्यवर कक्षाची शोभा वाढवायचे. आम्ही त्यांचं शब्द सुमानाने या ठिकाणी स्वागत करतोय. दरम्यानच्या काळात एक षटकार बघायला मिळतोय. एक चौकार त्यानंतर एक मोठा फटका लाफ्टेड फटका परत एकदा चेंडूचा प्रवास 6 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा षटकार या ठिकाणी बघायला मिळतोय आणि षटकाची सांगता होत आहे. धावफलक जाऊन पोहोचला 21 धावा. फक्त आता मात्र नाममात्र 7 धावांची गरज असेल. सामना वन साइड होताना दिसतोय कुठेतरी. एका बाजूला झुकतोय कारण आक्रमकता दाखवली गेली ते इस्तियाक याच्याकडनं. एक चौकार आणि 2 षटकारांची लयलूट त्याच्याकडनं बघायला मिळाली. 3 चेंडूंचा त्याने सामना केलाय आणि 3 चेंडूंमध्ये बघितलं तर 16 धावांची लयलूट केले. धावफलक जाऊन पोहोचला 21 या धावसंख्येवर. करायच्यात फक्त आता मात्र 7 धावा. दरम्यानच्या काळात या ठिकाणी तुषार पाटील सर आणि त्याचबरोबर मंदार सर यांचं सुद्धा आगमन होते. दोघांना पण विनंती असेल की त्यांनी या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये या. एका षटकाची सांगत होते. पहिला पॉवर प्लेचा षटक आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवला गेला या ठिकाणी आणि या फायदा उठवत असताना 21 धावा ह्या कुठल्या गेल्यात पहिल्या षटकांमध्ये. मगाशीच माझे या ठिकाणी बंटीशी चर्चा झाली. काही 3रं पर्व आहे 3रं वर्ष आहे या ठिकाणी सिंधुदुर्ग बॉयज यांच्या माध्यमातून या ठिकाणी सिंधुदुर्ग चषकचं आयोजन केलं जाते. प्रथमतः तो म्हणत फक्त की ते आम्ही साऊथ सिस्टम घेऊन बसलो होतो आणि इथे ही स्पर्धा परिपूर्ण केली होती. त्यानंतर मात्र आता बघितलं तर हे स्पर्धेची भव्यता या ठिकाणी आपल्याला काय आहे हे दिसून येईल युट्यूबच्या माध्यमातून किंवा या मैदानाच्या माध्यमातून. दरम्यानच्या काळात या ठिकाणी गडी माघारी परतलाय. विशाल चौधरी याची खेळी संपुष्टात आले. एक मोठा फटका खेळावा आणि षटकार मारून या ठिकाणी सामना कुठेतरी जवळ नेऊन ठेवावा असा काहीसा मानस होता विशालाचा. मात्र फसतोय फटका फसतोय आणि पहिली सफलता अर्जित करतोय. पहिल्या चेंडूवर गोलंदाज आदर्श शेट्टी पहिली सफलता अर्जित करतोय. मात्र सामना कुठेतरी एकतर्फी झुकतोय कारण 7 धावांची नाममात्र 7 धावांची आता मात्र गरज असेल कारण 21 धावांची लयलूट केली गेली पहिल्या षटकांमध्ये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठी आक्रमक अशी फलंदाजी झाले.
इस्तियाकडनं आणि त्याच्या जोरावर या ठिकाणी 21 धावा कुठल्या गेल्यात. परत एकदा लांबून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क नव्हता, बॅटची एज घेऊन चेंडू विसावता यष्टिरक्षक हातामध्ये. बॅक टू बॅक दुसरा विकेट आयाराम गयाराम या ठिकाणी बघायला मिळत आहे. फलंदाज माघारी परततोय अजय. अनिकेत बॅक टू बॅक 2 गडी माघारी परतलेत. एक हॅट्रिक झाली आहे आजच्या दिवसामध्ये. दुसरी हॅट्रिक होईल का तर हॉर्न हॅट्रिक असेल. आता मात्र या ठिकाणी रिव्हर्सिपचा फटका खेळण्याचा प्रयत्न रिव्हर्सिप अटेंड केला होता, मात्र फटका फसतोय. बाकीचे काम सोपस्कर या ठिकाणी यष्टिरक्षक पूर्ण करतोय. परिणामस्वरूपी चेंडूची गणना निर्धाव स्वरूपात केली गेली. धावफलक मात्र स्थिरावला गेला. सलगचे 3 चेंडू हे निर्धाव फेकले गेलेत आणि या ठिकाणी पहिल्या षटकाचे 21 धावा कुठल्या होत्या. त्यानंतर चांगलं कमबॅक बघायला मिळत आहे. मात्र फक्त 7 धावांचा डिफेंड करायचा आहे आता. मात्र आदर्श चांगली गोलंदाजी करतो. एक बिमर प्रकारचा चेंडू न घोषित केलाय पंचांनी. कमरेच्या वरती असणारा चेंडू वेस्टच्या वर हाईट असल्यामुळे या ठिकाणी पंचांनी या ठिकाणी त्याला नो चेंडू घोषित केलाय. आणि नो चेंडू कधी एकटा येत नाही, जो येताना आपल्या सोबत घेऊन येतो ती फ्री हिट, म्हणजे पुढचा चेंडू फ्री हिटचा असेल. धावफलक जाऊन पोहोचलाय 26 या धावसंख्येवर. मात्र 2 धावांची गरज असेल आता मात्र. आणि फ्री हिटचा चेंडू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शफल झाला होता. ऑफ स्टंपवर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्वतःची जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न फसला गेलाय. परत एकदा चेंडू निर्धाव स्वरूपात गणला गेलाय. फक्त एक चुकी झाली नो चेंडू टाकण्याची, त्याच्यावर मात्र या ठिकाणी चौकार आलाय. 5 धावा त्या ठिकाणी जमा झाल्यात. त्यामुळे या ठिकाणी हे षटक थोडंसं महागडं ठरतंय, कारण फक्त तुला 7 धावांचा बचाव करायचा असताना या ठिकाणी नो चेंडूवर 5 धावा खर्च केले गेलेत. त्यानंतर मात्र बघितलं तर 4 चेंडू निर्धाव झालेत. अजून एक बॉल आहे ना, अजूनही 2 चेंडूंचा खेळ असेल बाकी. येणारे 2 चेंडू आणि धावफलक 26 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. या ठिकाणी प्रॉपर यॉर्कर ज्याला म्हटलं जातं, क्रिकेटमध्ये ज्याला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं, तशा प्रकारचा चेंडू खोलवर टप्प्याचा अचूक टप्पा होता. दोन्ही पायाच्या मधून, बॅट आणि पायाच्या मधून चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. यष्टिरक्षक कोणतेही चूक करत नाही. परिणामस्वरूपी चेंडू निर्धाव स्वरूपात. धावसंख्या जाऊन पोहोचली 26 धावा या धावफलकावर. फक्त 2 धावांची गरज. अजूनही 13 चेंडूंचा खेळ बाकी. 13 चेंडू आणि 2 धावा. विजय कुठेतरी सोपस्कर वाटत आहे या ठिकाणी. आणि मात्र तिरफा होतोय. असं म्हटलं जातं जे सोपं आहे ते सहज करावे, जे सहज आहे ते अप्रतिम करावं, आणि जे अप्रतिम करत असताना त्याच्यावर थोडंसं प्रेम करावं असं वाटत होतं. सहजरित्या या ठिकाणी विजय मिळेल. मात्र बघता बघता या ठिकाणी 3 गडी तंबूच्या आश्रयाला आलेत. 3 गड्यांच्या मोबदल्यात धावफलक जाऊन पोहोचलाय 26 धावा. 12 चेंडू आणि 2 धावांची गरज असेल. जरा स्पीडअप घ्या. अनिकेत माघारी परतला. एका बाजूने जर बघितलं तर इस्तियाक आहे अजूनही मैदानात. इस्तियाक अजूनही आहे आणि इस्तियाकवर दारोमदार असेल आता मात्र, कारण स्ट्राईकवर असेल तो इस्तियाक. 2 धावांची गरज आहे. फक्त 12 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. सामना कुठेतरी या ठिकाणी एकतर्फी झालाय. आजच्या दिवसाचं जर वैशिष्ट्य बघायला झालं तर 2 अर्धशतक आपण बघितली, त्यानंतर एक विकेट हॅट्रिक बघितली, एक मिडन ओव्हर सुद्धा बघितले, विकेट मिडन ओव्हर सुद्धा बघितले. आणि या ठिकाणी 3 षटकांमध्ये 60 धावांचा यशस्वी पाठलाग होताना सुद्धा बघितलाय. हे सुद्धा आजच्या दिवसातील एक वैशिष्ट्य असेल. आणि आता मात्र या ठिकाणी एक लो स्कोअरचा मॅच बघायला मिळते. ती सुद्धा एकतर्फे जाताना दिसते. मात्र ते सुद्धा इस्तियाकच्या या तुफान खेळीमुळे मात्र या ठिकाणी फटका फसलाय. इस्तियाकचे खेळ संपुष्टात आले. अजून थोड्या धावा हातात असल्या असत्या तर सामना नक्कीच रोमांचक झाला असता. 40-45 धावा जर प्रथम इनिंग मध्ये खेळल्या असत्या प्रारंभिक फलंदाजी करत असताना, तर कुठेतरी या ठिकाणी
सामना हा नक्कीच रोमांचक झाला असता. मात्र या ठिकाणी फक्त 2 धावांची गरज आहे आता. मात्र 2 धावांची गरज असताना चौथा गडी माघारी परततोय. जे सोय इस्तियाकने सुंदर फटकेबाजी केली होती, तो मात्र इस्तियाक माघारी परतलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 26 धावा अजूनही, आणि फक्त 2 धावांची गरज असताना 4 गडी माघारी परतलेत. न्यू बॅटर ओंकार पाटील. प्रदीप आहे की ओंकार? स्ट्राईकवर प्रदीप, नॉन स्ट्राईकवर ओंकार. प्रदीप स्ट्राईकवर असेल 2 धावांची गरज असताना. लेफ्ट हँड बॅट्समॅन बॉलर या ठिकाणी बघायला मिळतोय. थोडीशी लाईन चुकते. पंचांचा निर्णय या ठिकाणी स्वेअर चेंडूचा. दोन्ही हात समांतर करत असताना आमच्याकडे इशारा करतायत. स्वेअर धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय 27 धावा. म्हणजेच काय तर स्कोर लेवल झालाय आता. एका धावेची गरज असेल. स्कोर लेवल झाला या ठिकाणी. एकाच धावेची गरज. परत एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक चोरटी धाव आणि या ठिकाणी विजय ठरतोय. या ठिकाणी विजय ठरतोय मराठा वॉरियर संघ. चांगली गोलंदाजी, तदनंतर एक चांगली फटकेबाजी. आणि या ठिकाणी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. आपण जर बघितलं तर आक्रमक